अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्रतया ठविता घडे महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी निरूपण. जिवंताचे अर्धोदेहिक दान झाल्यावरी सप्तदशांत भगवान खगेश्वरा लागून बोलिला. ग्रंथकर्ते सांगतायत गरुड पुराणाची कथा आहे. मातोश्री वत्सलाबाई दत्तात्रय बदने यांच्या सुतक कालामध्ये या कथेचं आयोजन त्यांच्या सुपुत्रांकरवी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रतिपाद्य विषय असा आहे की 16व्या अध्यायामध्ये कथा झाली जिवंताचे अर्धदेहिक झाल्यावरी सप्तदशात भगवान. 16व्या अध्यायामध्ये जिवंतपणे जे काही कर्म करायचं आहे त्याबद्दलचं निरूपण झालं. आणि आता 17व्या मध्ये भगवान गरुडाला बोलतायत. कारण गरुड पुराण हा प्रमाण ग्रंथ आहे बरं का. प्रमाण ग्रंथ कोणाला म्हणावं? ज्याचं निरूपण एकतर देवानं केलं असावं किंवा संतानं केलं असावं. संत कोणाला म्हणावं? ज्याच्या देव माग पुढाय अशा संताच्या वाणीला प्रमाण म्हटलं जातं. आणि भगवद्गीता जेवढी प्रमाण आहे तेवढाच गरुड पुराण प्रमाण. कारण भगवद्गीता भगवंतानं अर्जुनाला सांगितली आहे आणि भगवंताचं वाहन असलेल्या गरुडाला गरुड पुराण स्वतः भगवंतांनी सांगितले. या गरुड पुराणामध्ये जे प्रेतकल्प आहे त्या प्रेतकल्पाचं निरूपण आपण या ठिकाणी पाहत असतो विशेषतः. आणि याची मूळ आख्यायिका जर बघितली तर माऊली हरिपाठात सांगतात नामासी बिनमुख दोनर पापिया. आणि गरुड पुराणाचा पहिला प्रश्न आहे देवा तुझं नामचिंतन करत नाही त्यांची काय गती आहे. त्यामुळे जे नामचिंतन करतात त्यांच्यासाठी गरुड पुराणातला एकाही नरकाचा संबंध येत नाही. पण जे चिंतन करत नाहीत त्यांची काय अवस्था आहे, त्यांचं कसं होतं याचं सगळं विश्लेषण करत असताना आता भगवान गरुडाला काय सांगतायत 17व्या अध्यायामध्ये सर्वांनी श्रवण करावं. गरुडा हिताग्निदाम्पत्य परम शुद्ध जगात त्या माझे एक झाला अमृत अग्नित्रयाने प्रेत दग्ध किजे. आणि गरुडा अहिताग्नी दाम्पत्य त्या ठिकाणी सांगतायत की बाबा जे काही अग्निहोत्री दाम्पत्य आहे, अग्निहोत्री ब्राह्मण आणि ते विशेष ब्राह्मण असतात आणि त्यांच्यापैकी जर कोणी ब्राह्मण मृत पावला तर त्यांची नेमकी गती कशी असते, त्यांची क्रिया कशी करावी लागते याबद्दलच मी तुला सांगतो, श्रवण कर असं सांगतोय. सपिंडादिक सर्व मिळवणी दहन करावे तया लागोणी पात्रे ठेवावे यथास्थानी अग्निहोत्रे द्विजांचे. सपिंडादिक सर्व मिळवणी पिंड बनवावे. आता मृत झाल्यानंतर ते पिंड बनवतात बर का. मृत्यूला तिकडं नेत असताना सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळी पिंड बनवायची असतात. त्याची विधी आहे. दर्भ कुठं ठेवायचा, कसं काय करायचं. ही कालाच्या प्रभावामध्ये ग्रंथाला स्थान न दिल्यामुळं अंत्यविधीमध्ये सुद्धा बऱ्याच चुका होतात. त्याचा विचार आता लोकांनीही केला पाहिजे. असो, ते पिंड ठेवल्यानंतर आणि ते पिंड ठेवून त्याला दहन केल्यानंतर यथास्थानी ज्याचं जिथं स्थान आहे त्या ठिकाणी त्यांची पात्र ठेवावेत अशा प्रकारेही सांगता येईल. याचा से पृथक प्रयोग यास्तव येथे टीका सांग.
न केली विस्तार भय देख श्रांती संदेह न मानावा. याचा असे पृथक प्रयोग, पृथक म्हणजे प्रत्येक वेळी, पृथक पृथक म्हणजे टप्प्याटप्प्यानं एक एक त्या ठिकाणी काय आहे त्याची पद्धत आहे. ते पिंड कुठं ठेवायचा, अग्निहोत्री ब्राह्मणाची जी काही वेगवेगळी पात्र ठेवायचे ती कुठं ठेवायची, कशी ठेवायची. पण हा विषय ब्राह्मण लोकांसाठी आणि ते त्यातले जाणकार असतात. त्यामुळे त्याचं या ठिकाणी विश्लेषण फारसं करण्याची आवश्यकता नाही. ती जर केलं तर ग्रंथाचा विस्तार वाढेल. यामुळं मी ते टाळतोय असं ग्रंथकर्ते सांगतात. श्रोत्यांनी कोणताही संदेह ठेवू नये, श्रवण करावं असं विनंती. असो सहगमन विद्याता श्रवण करी गा कश्यप सुता. दारुण पासे बांधुनी प्रीता नरका नेता यमदूते. असो सहगमन विधी आहे, श्रवण करिता गा करिगा कश्यप सुता. गरुडा श्रवण कर. कारण कोणताही ब्राह्मण असेल आणि भजन करत नसेल तर काही तिथं यम पूजा करत नाही. कारण जन्माला आल्यानंतर ब्राह्मण जन्मानं श्रेष्ठ आहे. मेल्यानंतर कर्माची गती सर्वांना सारखीच आहे. भजन केलं नसेल तर मार चुकणार. आणि यम म्हणत नाही मला देव बाप्पाला कसं मारू म्हणून. ते कोणालाही मारत, कितीही मारत, त्याचा काही विषय नाही त्या यमासी करुणा. वा, नाही त्या यमासी करुणा. यमाला करुणा नाही. त्यामुळे प्रत्येकानं विचार केला पाहिजे बरं. तर तुमच्या परिवारामध्ये मातुश्रींसाठी या ग्रंथाची अजिबात आवश्यकता का. जीवनभर त्यांनी भजनच केलेलं आहे. पण या ग्रंथाचं कारण प्रयोजन इतरांसाठी असते. साधकांनी सावध झालं पाहिजे मायबाप. कारण खूप वाईट परिस्थिती आहे हो. लोकांना वाटतं महाराज सगळं चांगलं आहे. महाराज लोकांना काही भूत लागले का बुडत हे जन म्हणतात. आम्ही कुठं बुडायलो म्हणतात लोक. बरोबर आहे ना. कारण बुडणाऱ्याला माहितीच नाही आपण बुडतोय. ते सर्वात मोठं अज्ञान. या अज्ञानातून समाज बाहेर काढणं अवघड आहे माझा. मेल्यानंतर माझं काय होईल याचा विचार नसणं याला अज्ञान म्हणतात. आणि त्या अज्ञानात झालेली पाप आणि त्या कर्माच्या परिणामात मृत्यू झाल्याबरोबर त्या ठिकाणी यम बांधून नेतात आणि मारत असताना काय होतं ऐका. पावताही यातना स्थान यम किंकराचे असे स्वाधीन. स्वकर्म वेष्टीत दिन वदन नरकस्थानी तिष्ठता. पावताही यातना स्थान. ते स्थान कोणतं आहे. यातना, फक्त तिथं त्रास देणं. आणि या 10 दिवसामध्ये जीवाचं यातना शरीर बनतं बरं का. कोणतं शरीर. यम लोक मारतात आणि ते मारण्याचं शरीर बनतं. 13व्या दिवसापासून त्याची यात्रा सुरू होते. 1 वर्षाला ती पूर्ण होते. यम लोकात तिथं जातो. जातानाचा त्रास सांगितलाय. तिथं गेल्यानंतर 28 प्रकारची नरके त्यांची नावं पण आलेली आहेत. एवढा खतरनाक प्रवास आहे मायबाप. माणसं म्हणतात काय होते, काय होतंय ह्यालाच अज्ञान म्हणावं मायबाप. कारण खरं जीवन 12वीचा पेपर दिल्यानंतर असत. तसंच आहे. जीवन हा पेपर आहे आणि रिझल्ट मात्र पेपर झाल्या नंतर आहे. लोक म्हणतात महाराज कोणीच काही म्हणत नाही. खरे पेपर मध्ये शिक्षक सुद्धा काही म्हणत नाही. तो झोपला काय, त्यानं पेपर फाडला काय, पेपरवर रेषा ओढल्या काय. तसं देवाचं आहे. तुम्हाला जीवन दिलंय ना, मरेपर्यंत तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. तुम्ही कसंही वागा महाराज. हा, मेल्यानंतर मात्र प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेतल्याशिवाय राहत नाही. तितकंच खरं आहे.
यातना स्थानाच्या ठिकाणी तो गेल्यानंतर जीवनभर केलेल्या कष्टाचं, जीवनभर केलेल्या पापाचं फळ त्याला मिळत असतं, तो भोगत असतो. माणसं चलत चलत पाप करतात, माणसं स्वभाव म्हणून पाप करतात. बऱ्याच माणसांना पापाचं व्यसन झालंय. काय झालंय? पापाचं व्यसन आहे. कुठलंच कारण नसताना एखाद्याला त्रास देतो. आणि हे व्यसन एवढं भयंकर आहे, यातना चुकणार नाही. ब्राह्मण असो, शूद्र असो की कोणी असो, महाराज त्याचा विषय येत नाहीये. आणि तो प्राणी तिथं यातना भोगत असताना काय होत? त्याची पत्नी करिता सहगमन, उद्धार त्याचा होई जान. गारुडी सर्प काढी बिळातून, स्वबळे जान भ्रतारा सोडवी पत्ने. आणि ग्रंथकर्ते सांगतायत मायबाप, जसा बिळातून गारुडी सापाला बाहेर काढतो, तसं बायकोच्या निमित्तानं पुरुषाचा उद्धार होतो. संगत मिळणं हे पण भाग्य आहे बरं, कोणाची असो. आता काही जणांना संगत मित्र म्हणून संताची लागते. आता रावणाचा उद्धार झाला. आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, 3.5 वर काय जन्म काय तर पाप केलं की देव मिळतो, 7 जन्म पुण्य केलं की देव मिळतो. प्रभू रामचंद्रांनी स्पष्ट सांगितले 72व्या अध्यायामध्ये, कैकसी पापानं तुझी मुलं नरकातच जायला पाहिजे होती, पण रावणाचा भाऊ बिभीषण असल्यामुळं मी त्याला नरकात जाऊ दिलं. त्यामुळं पापाचा रिझल्ट 100 जन्म जरी पाप केला तर नरकालाच जावं लागेल. इतक्या जन्मानं पुण्याला जातं वगैरे वगैरे भानगडीत बसायचं नाही. जोपर्यंत तुमचा धागा संताशी जुळत नाही तोपर्यंत 500 जन्मही पाप केलं तर नरकच आहे. त्याला विषय हिशोब येत नाही. परंतु पतिव्रता जर पत्नी असेल तर तिच्या निमित्तानं तरलं जात. कारण पतिव्रता नवऱ्याला देव मानते आणि त्याला चित्तात ठेवते. मग चिंतन कोणाचं होतं? देवाचं होतं. आलं का लक्षात? नवऱ्याला देव नाही मानायचं, नवऱ्याला देवा समान मानायचं. बऱ्याच जणांचं विश्लेषण चुकतं बरं का. देवाची पदवी कोणालाच येत नाही, पण नवऱ्याला देवास्थानी मानल्यामुळं तिनं नवऱ्याची केलेली सेवा देवाची ग्राह्य धरली जाते. म्हणून आता जसं आपण आपल्या गावाचीच सेवा करावी, पण गाव हा देशाचा भाग आहे, म्हणून गावाची केलेली सेवा ही देश सेवा ग्राह्य धरली जाते. बरोबर आहे? तशा प्रकारे तिच्या पुण्याईनं तिनं जर सहगमन केलं तर नरकातल्या नवऱ्याला सुद्धा ती बाहेर काढू शकते. असं पती असे ब्रह्महत्यारी, कृतज्ञात्वा मित्रद्रोह करी. आयशा सही सती उद्धरी, सहगमन करोनिया. पती जर ब्रह्महत्यारी असेल, सर्वात मोठं पाप कोणतं आहे? ब्रह्महत्या. त्यानंतरचं भयंकर पाप म्हणजे मित्रद्रोह. धोका तर देणं पापच आहे, पण मित्राला धोका देण्यासारखं पाप मोठं नाही. आजकाल धोका कोणाला दिला जातो? कारण विश्वास कोण ठेवतो? डोळे झाकून विश्वास फक्त मित्र ठेवतो. आणि मित्र हे जगातलं सर्वश्रेष्ठ नातं आहे. सर्वश्रेष्ठ हा शब्द वापरतोय बरं का. आणि या सर्वश्रेष्ठ नात्याचा मोहभंग जो करतो तो खतेला पापी आहे. आणि अशा पाप्याला सुद्धा निर्मुक्त करण्याची ताकद पत्नीच्या सहगमनात आहे असं सांग. भ्रतारा सह वर्तमान, स्वर्गी सुखी वसे दान. 3.5 कोटी रोम प्रमाण, अंगावरी तिच्या. आणि भ्रतारा सह वर्तमान,
नवऱ्यासह ती स्वर्गात जाते. तो त्याच्या पापानं नरकात गेला, पण बायकोच्या पुण्याईनं स्वर्गात आला. तिच्या सोबती आहे म्हणून शरीराला 3.5 कोटी केस आहेत, एवढी वर्ष तो स्वर्गात राहतो. तिकीट काढणारा दुसरा मजा याची आहे महाराज. कारण जन्मभर असं म्हणतात ना आपण, नवऱ्याचं पुण्य बायकोला जातं आणि बायकोचं येत नाही. पण बायकोचं सुद्धा मेल्यानंतर येतं महाराज. तिच्या पतिव्रत्यपणाचा परिणाम फायदा याला होतो असं सांगतात. तितुकी 1000 वर्षपर्यंत स्वर्गीची सुहाळे भोगीत, पिता मातेचे कुळ तारीत, सहगमन करीत ते सती. सतीचं महत्व सांगू लागले. एवढा वर्ष स्वर्गामध्ये राहते, नवऱ्याच्या कुळाचा उद्धार, तिच्या बापाच्या कुळाचा उद्धार आणि तिच्या आईच्या कुळाचा उद्धार. आपण म्हणतो काय, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. दोन्ही घरी नाही, तिन्ही घरी. कारण तिच्या आईचं कुळ, तिच्या बापाचं कुळ आणि तिच्या सासऱ्याचं नवऱ्याचं कुळ, इथपर्यंतचा प्रकाश देण्याचं सामर्थ्य एका पतिव्रता नारीमध्ये आहे असं सांगतात. ऐसी 3 कुळे तारी, जिवंतपणी अवमान करी दुष्ट चित्ते प्रतिकूल नारी, वर्ते जरी काम क्रोध मोहे. आणि साधू संतांना महाराज करमतच नाही डिस्काउंट दिल्याशिवाय. कारण कसं आहे, दुकान कधी चालतं? डिस्काउंट असेल. साधू संतांचं दुकान आहे महाराज. घातला दुकान, देती आली अशी दान. देती आली अशी दान, यावं लागतं. आणि लोक येतात कधी? बोनस डिस्काउंट असेल तर येतात, बरोबर आहे. साधू संतांच्या दुकानाला गर्दीच नाही महाराज. आता तुम्ही 6 वाजल्यानंतर बघा लेझिम वाल्या दुकानांना गर्दीच गर्दी. म्हणून आम्हाला थोडा डिस्काउंट वाढवावा लागलेला. डिस्काउंट कोणता? जीवनभर एखादी नारी कर्कश वागली, नवऱ्यावर कधी कधी तिनं रागही केलं, तरी सुद्धा जर तिनं पूर्ण त्यागानं नवऱ्यासोबत सहगमनाचा विचार केला, तरी सुद्धा ती पतिव्रताच गणली जाते. आणि पतिव्रतेप्रमाणेच तिचे अधिकार प्राप्त होतात तिला, अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगतात. अंतकाळी भ्रतार स्मरोण सहगमन करी प्रीतीने, तरी ती अत्यंत पावन भुवन त्रया माधारी. अंती नवऱ्याच्या आठवणीनं तिनं देह सोडला ना, कारण नवरा देवा समान आहे. मग स्कीम देवाच्याच लागू राहणार. देवाची स्कीम कोणती आहे? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. सुखाला पार नाही, अफाट सुख. देवा समान जेवढे आहेत तेवढ्यांना सुद्धा संत म्हणतात की तीच स्कीम लागू करा. मोदी साहेबांनी स्कीम लागू केली की महाराष्ट्र सरकारच्या मागे लागतात लोक, तुम्ही पण करा. बरोबर आहे ना? आधी 6 होते, आता 12,000 झाले शेतकऱ्यांना. विनोद कळावा म्हणून सांगतोय, प्रचार करत नाही. केला तरी काही पाप लागणार नाही. विनोदाचा विषय ऐका. नवऱ्या चित्तामध्ये धरून तिनं जर नवऱ्यासाठी समर्पण म्हणून देह त्यागला, तर तिला सुद्धा तेवढाच अधिकार प्राप्त होतो. पुन्हा सांग. लहान जिचे बाळक आणि गर्भिणी असे देख, ऋतू प्राप्त न होता सम्यक, सहगमन कदापि न करावे. आणि शास्त्र सांगतंय मला, शास्त्रानं सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे. कारण सर्वात मोठा धर्म हे कर्तव्य आहे. कर्तव्याला बाजूला सारून धर्माच्या पांघरुणाखाली लपणारा चोरच बर कोणी असो.
त्यामुळं लहान बालक जर घरी असेल आणि त्या बालक किंवा गर्भिणी जर स्त्री असेल तर तिला सती जाता येत नाही. ऋतुकाळ जवळ नसेल आणि या 3 कंडिशन मध्ये कोणतीच स्त्री सती जाऊ शकत नाही आणि तिने जर गेली तर लेकरू मारल्याचं पाप होतं. पुण्य तर मी सांगतोय ते गोवित नाही, पण ते येतच ना, शास्त्रानं अडवलं याचा अर्थ तोच आहे. त्यामुळं कारण आई जगात दुसरी नाही बरं. लेकराला आईचं प्रेम बाजारात भेटत नाही. त्यामुळं आई ही भगवंताची मूर्ती आहे लेकरासाठी आणि ती माया तिनं लेकराला देणं हे पती सोबत सहगमनापेक्षा रजस्वला असली आणि सगमन करू लागली तरी ते विषयी रीती चांगली ऐक गरुडा सावधान. आणि एखादी स्त्री रजस्वला असताना जर म्हणजे लहान बालक नसताना ती जर रजस्वला असेल तर अशामध्ये तिला सहगमन करण्यासाठी नियम आहे. ऐका. द्रोण परिमित साळीसी द्रोण म्हणावे 4 पायलिसी त्या कांडावया द्याव्या तिसी बळे भुसळाशी आघात करवावे. एक द्रोणभर साळी, द्रोण म्हणजे 4 पायल्या म्हणजे 20 किलो साळी तिला मुसळानं कुटण्यासाठी द्याव्या. त्याचं कारण काय ऐका. बळे करिता मुसळघात योनी पासूनी रुधिर स्रवत विरस्क झालिया निश्चित मृतिकादी स्नाने वेगळी. तेवढा वेळ त्या उसळानं काढल्यानंतर शरीरामध्ये जे काही रजस्वलेच रक्त आहे, दूषित रक्त आहे, ते पूर्ण त्या ठिकाणी शरीरातून निघून जातं आणि शरीर सुचिरभूत झाल्यानंतर ती त्या ठिकाणी सती जाऊ शकते. अशा प्रकारे करोणी मग दिन प्रमाण 30 20 10 गायी दान ब्राह्मणासी सांग देऊन त्यांच्या वचने शुद्ध व्हावे. आणि मग स्नान वगैरे करावं आणि ब्राह्मणांना 10-20 गायी द्याव्या. सगळ्यात अवघड काय, गाय बघायला भेटणार. खरं सांगू, माणसंही बघायला भेटणार नाही पुन्हा. कारण गाय टिकली तर राष्ट्र टिकेल, राष्ट्र टिकलं तरच माणसं टिकतील. तर काल परवा दिवशीची घटना, खटकाला गायी विकल्या आणि त्या पोहोचवण्याची जबाबदारी म्हणून वाहनात बसलेत नवरा बायको. बस पोलिसांनी अडवलं तर त्यांना म्हणाले आम्ही आमच्या सासरवाडीत न्यायला सोडायला. किती नीच लोकांचं वागणं. मला ती बातमी सगळी मिळाली, मी जाऊन प्रत्यक्ष बघून आलो. एवढे विकृत लोक आहेत महाराज. गाय पाळणं हे श्रीमंताचं लक्षण आहे. आता लोकांची श्रीमंती म्हणजे दारातले कुत्रे. बरोबर आहे. आणि माणसं सांगताना म्हणतात, महाराज बोलताना काय वाटत नाही आमच्याकडे 2 टॉमी आहेत. महाराज माणसांनी बंगले सांगू नयेत, गायी किती घरी आहेत ते सांगावं. आणि गायी घरी असतील तर श्रीमंत म्हणावं, नाही तर सांगण्यात अर्थ नाही. लक्षात घ्या. आणि हे जर सगळ्यांनी केलं आज लाखो गायींची संख्या वाढेल. आज करोडोनं लोकांकडे पैसा, 1 लाख रुपये दिला तर 10 गायी सांभाळणारा गडी येतो. केल्यानंतर सगळं काही शक्य आहे, परंतु ते करत नाहीत. असो 20-30 गायी दान द्याव्या. कारण जोपर्यंत सती दान करणार नाही तोपर्यंत तिचं चित्त धनात आहे असं ग्राह्य धरलं जातं आणि मन ज्याचं मुक्त होत नाही त्याचा देह सुद्धा मुक्त होत नाही असं सांगतात. मग चित्तेत शरीर होमावे ब्राह्मणाशी ब्रह्मशासन बरवे प्रत्यक चित्तेत न दग्ध करावे विदेशस्थ स्वभावे पती मेल्या. विषय विदेशस्थ म्हणजे रस्त्यात कुठंतरी परगावात नवरा मेला तर त्याच्या अस्थी आणून जाळाव्यात आणि त्याच्या सोबत देहाचं
पूर्ण दहन करावं, म्हणजे पूर्ण शरीर देहामध्ये समर्पित अग्नीमध्ये पृथक टाकू नये, वा. थोडं थोडं जाळू नये. कारण आपल्या हिंदू धर्माचा नियम आहे. हो. आपण सत्वगुणानं वर्तन करतो. सत्वगुण कशाला म्हणतात? तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, सुखी राहा, सुख द्या. बरोबर आहे. अतिशय कमी त्रास व्हावा ही भावना. पहिली गोष्ट मांसाहार करू नये. पण आपल्यातली लोक मांसाहार करणारी सुद्धा हो प्राण्याला यातना होणार नाही याची काळजी घेतात आणि त्या पद्धतीत त्याची हत्या करतात. करूच नाही, पण करत असताना सुद्धा तो भाव आहे हा सत्वगुणच आहे. म्हणजे त्या ठिकाणी सत्वगुणाच्या शक्यता आहेत. परंतु आज लोकांची प्रकृती बदलली आहे. अतिशय हाल अपेष्टा केलेल्या प्राण्याचं मांस खातात. हो. म्हणून हे संतांच्या मर्यादा कक्षेच्या बाहेर वागतात. आज जे लोकांचं जे वागणं विकृत झालंय ना, आहार विहार या सगळ्या गोष्टी त्याला जबाबदार आहेत. मी काय सांगतोय, ग्रंथकर्त्यांनी काळजी घेतलीये की सती एक एक शरीराचा भाग न जाळता तिनं पूर्ण एकदाच उडी मारावी, म्हणजे तिला यातना कमी होतील आणि हे सगळं ब्राह्मणांच्या आदेशानं करावं असं सांगतात. त्याच्या स्त्रिया नवोन मग करावे सहगमन, साध्वी स्त्रियेचे ऐसे आचरण, गरुडा जान निश्चय. परदेशात मेलेल्या पतीच्या अस्थी आणाव्यात आणि त्या अस्थींसोबत स्वतःच्या शरीराचं समर्पण करावं, हे साध्वी स्त्रीचं लक्षण आहे असं ग्रंथ. पती रात्री पावला मरण, तरी सूर्योदयाचार्य बोलावून, सह्यानव विधी श्रवण करून, संभार संपूर्ण सिद्ध करावे. रात्री जर नवऱ्याचा मृत्यू झाला तर सकाळी ऋषी बोलवावेत. कोण बोलवावं? ऋषी बोलवावेत, बैठक घ्यावी. हे बघा, मृत्यू हा जीवनातला शेवटचा संस्कार, अंत्यविधी. हो. फार धावपळ नसते करायची, स्थिर सगळी कामं करावी. शास्त्र काय म्हणतं, विधी काय म्हणते, याचा सगळा विचार केला पाहिजे. वा. आजकाल माणसांच्या डोक्यात एकच असतं मरण. माणूस मेला म्हणलं की सामान्य लोकांना एकच दिसतं, फक्त जळणाचं दुकान. आधी वेद कधीच सुटत नाही. वेद जाणतात त्यांना विचारावं आणि त्यांना विचारून सहयान विधी, यान म्हणजे वाहन, सोबत दोघं जाता येईल अशा प्रकारचा विधी काय हा त्यांच्याकडून ऐकून घ्यावा आणि नंतर क्रिया करावी असं. शव घेऊन जावे स्मशानी, वेदी करावी अग्रस्थानी, विष्णू पूजन उपचारे करोनी, यथा विधीने कर्म किजे. शव स्मशानात घेऊन जायचंय, वेदी करावी अग्रस्थानी. माय बाप, वेद अग्रस्थानी आहे, वेद पूजनीय आहे. वेद हे आपल्या संस्कृतीचं संविधान आहे. वा. विधी म्हणजे ब्रह्मा, बरं का. आणि आपल्याकडे विधी म्हणजे कायदा. म्हणजे जिथे कायदा बनतात त्याला विधान भवन म्हणतो. वा. जिथं कायदा शिकवला जातो त्याला विधी महाविद्यालय म्हणतात. आणि ते विधी विधानाला महत्व आहे. अराजक तत्व याला मानत नाही, ज्यांना सिस्टम नको आहे. कारण ज्यांचं डोकं आउट ऑफ सिस्टम आहे त्यांचा विषय सोडा. इथं या ठिकाणी ग्रंथ करते सांगतायत की बाबा, शिव स्मशानात गेल्यानंतर वेद अग्रस्थानी ठेवावा आणि वेद सांगतो त्याचं आचरण करावं. आणि वेदानं कोणाची पूजा सांगितली तर विष्णू पूजा. आणि विष्णू पूजा करून यथाविधीनं जी काही कर्म सांगितले ती करावी. शुद्ध देशी चित्तार चावी, काष्टे कुटी करावी, गोमय लिप्त बरवी करोनी स्नान करावे. शुद्ध देशी चिता रचावी. देशी आपल्या पद्धतीमध्ये जी काही क्रिया असेल चिता रचण्याची ती करावी. काष्टे कुटी करावी, लाकडं त्या ठिकाणी
लाकडाची झोपडी बनवावी म्हणतायत आणि त्याच्यावर शेणाचा सडा टाकावा वा. आणि त्या लाकडांचा कुट्टी करून शेणाच्या साळवणानं स्नान करावं. कोण करायचंय ते स्नान? जिला सती जायचंय तिनं ते स्नान करावं असं सांगतायत. वस्त्र नेसावे नूतन, मग करावे स्वस्ती वाचन. लक्ष्मी नारायण द्विज पूजन, दुपादी उपचारे करावे. नवीन वस्त्र घालावं मग करावे स्वस्ती वाचन. स्वस्ती वाचन करणं म्हणजे पुण्याह वाचन, मंगल अपेक्षेचं जे वाचन असतं. आता आपण ग्रंथ सुरू करताना श्री गणेशाय नमः म्हणतो, कारण ती मंगल मूर्ती आहे. कोणतंही कार्य मंगल व्हावं याच्यासाठी जी काही रचना आहे तिचं वाचन करावं. लक्ष्मी नारायण नवरा बायको ब्राह्मणांची पूजा करावी आणि धूप अधिक सर्व यथा कार्य करावं असं सांगताय. संतोष व्हावे स्वजन, दिक्पाळाचे करावे पूजन. रुद्र पूजावा सगन, देश काल संकीर्तन करावे. संतोष व्हावे स्वजन, आपल्या सगळ्यांना सुखी करावं. आपल्या परिवारात जेवढी लोक आहेत त्यांना दिक्पाळांचे करावे पूजन. भगवान महादेवाची पूजा करावी. देश काल संकीर्तन, संकीर्तन महत्वाचं आहे. ज्ञानदेवा पाठ, नारायण नामन पाविजे उत्तम निजस्थान. संकीर्तन सर्वात महत्वाचं आहे. आता हे वारकरी संप्रदायानं बाकी इतर सर्व ग्रंथ हे समाजाच्या क्षमतेच्या बाहेर असल्यानं सर्वश्रेष्ठ हरिपाठ आहे. ज्ञानदेवी यज्ञ, याग क्रिया धर्म, हरिविन नियम नाही. हरिचित्तात असेल तर बाकी सगळ्या क्रिया केल्याचं पुण्य लागतं बरं का. बरं असो, अशा पद्धतीमध्ये क्रिया करावी असं सांगतायत. माझ्या शत जन्मीचे जळो पाप, जे केले काम अकाम रूप. मंत्र मग मंत्रोच्चारी मोहाल्प, स्त्री लागी न व्हावा. माझ्या शतजन्माचं पाप जळावं, मी जे काही काम अकाम स्वरूपात ज्याही भावनेनं पाप केलं असेल ती सगळं दग्ध व्हावं म्हणून शेवटी एक आहुती द्यावीची देवाच्या नावानं. शेवटी संकीर्तन सांगितलं भगवंताच्या नामस्मरणानं. आणि पुन्हा मंत्र उच्चाराचा मोह सुद्धा नसावा, कारण माणसाला असतो पाठ असल्यानंतर त्याचा उच्चारणाचा मोह असतो, त्याचा सुद्धा मोह सोडावा असं सांग. मंत्राची टीका न करावी, यास्तव टाकिली स्वभावे. संस्कृता माझी पाहुणी बरवी, श्रोते जनी समजावे. मंत्राची टीका करू नये. टीका म्हणजे विश्लेषण बर का. संप्रदायाच्या भाषेत टीका या शब्दाचा अर्थ काय होतो? विश्लेषण. आम्हाला शाळेत प्रश्न यायचे, टिप्पा लिहा. काय लिहा? टिप्पा. टिप्पा म्हणजे विश्लेषण, त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. तसं संस्कृत मंत्राचं विश्लेषण इथं न मांडता ग्रंथकर्ते म्हणतायत की मी ते तुम्हाला ओवीमध्ये फक्त सांगितलंय. ज्यांनाही मंत्र पाठ करायचे त्यांनी संस्कृत मध्ये हा ग्रंथ आहे. माझ्या माहितीत, मला पक्क माहिती नाही, 28,000 काहीतरी श्लोक आहे. खूप मोठा ग्रंथ आहे गरुड पुराण, आपल्याला संक्षिप्त मध्ये दिलेला आहे. आणि त्यामध्ये जे काही या अध्यायातील श्लोक आहेत त्याचं पाठांतर, मंत्राचं पाठांतर तुम्ही करू शकता असं. असो संपूर्णता करावी, अर्पावी पुष्पांजली बरवे. वस्त्र अलंकार दाने द्यावी, पुत्राधिकाशीर्वाद द्यावा शुभ. संपूर्णता करावी, पुष्पांजली अर्पण करावी, वस्त्र अलंकार दान द्यावे. कारण आपला दान धर्म, आपला धर्म दानावर टिकलेला. धर्माची अवस्था दान कमी झाल्यानं अडचणी. मग दान महत्वाचं. शेवटच्या क्षणापर्यंत, जन्मल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत महत्वाचं काय आहे? दान दिलं पाहिजे आणि सर्वांना शुभाशीर्वाद द्यावा. साध्विने चित्ते वरी चढोनी, विहिते नमस्कार करोणी. मंत्र वदावा वदनी, चितस्थो भगवत नित्याधिक. साध्वीनं चितेवर चढावं
विहित पद्धतीमध्ये सर्वांना नमस्कार करावा आणि एकच मंत्र करावा, भगवान नित्याधिक. नित्य भगवान कशामध्ये आहे? अग्नीमध्ये. अग्नी हे भगवंताचंच रूप आहे हो. आणि त्या स्वरूपाला मी समर्पित होते. मग कोणाला समर्पण आहे? देवाला. हो. देवाला समर्पण जो करतो, देह समर्पण करण्याचं पुण्य आहे ना, हो. म्हणून तिचा एवढा अधिकार आहे असं सांगतात. असो संपूर्णता करावी अर्पावी, असो आर्ग सूर्यासी देवोनी पतीचे मग मुख विलोकोणी, ऐसे बोलावे वदनी चितास्थानी स्त्रियेने. अग्नीला अर्घ्य द्यावा, सूर्याला अर्घ्य द्यावा, मंत्राचं श्रवण करावं आणि अर्घ्य सूर्याला देऊन पतीचं मुख बघावं आणि मग तिनं काय बोलावं ऐका. रती तू ब्रह्मा तुझी, रुद्र तू रवी तू प्रजापती इंद्र, अष्टवसु परमात्मा सर्वेश्वर विष्णू शरण मी तुला. आणि नवऱ्याकडून बघून म्हणावं तूच ब्रह्म, तूच रुद्र, तूच अष्टवसु, जे काही आहे ते तू आहेस आणि शेवटी विष्णू स्वरूप सुद्धा तूच आहेस असं त्या. प्रतिरूपी तुझी जाण ऐसा विष्णू रूपी पती भावून, स्वर्गीयात्वा नरकी करिता गमन मी पाठी मागोनी येईन शीघ्र. आणि तुम्ही विष्णू आहात असं समजून बर का. आणि आता म्हणते तू स्वर्गात असलास तरी येते आणि नरकात असलास, कारण शेवटी नरकात असलास आणि येणार नाही म्हणलं तर मोह स्वर्गाचा आलाच ना. वारकरी संप्रदाय काय लावतो कपाळाला? गोपीचंद. कशाचं प्रतीक होते? देवाचं पोट दुखत होत आणि सगळे घाबरू लागले. भगवंतानं सांगितलं भक्ताच्या पायाची माती दिली की माझं पोट. नारद नापास झाले. नारद म्हणले देवा माझ्या पायाखाली माती तुला दिल्यास तुझं पोट राहील पण मी नरकात जाईल. शेवटी माणसातल्या स्वतःची चिंता. खरंय की देवाला पायाची माती द्यावी का, पण गोपिका म्हणल्या तुझं दुखायचं राहतंय ना, राहू जाऊ द्या ना आम्ही नरकात. म्हणजे देवासाठी नरकात जाण्याची भावना आम्ही कपाळाला लावतो बर का. गोपीचंद ही साधी भावना, आणि ती भावना ज्या दिवशी पतिव्रता पतीबद्दल म्हणेल की मी नरकात सुद्धा तुझ्यासाठी यायला तयार आहे, त्यावेळेस नरकातून सुद्धा नवऱ्याला बाहेर काढायची ताकद तिथंच येते. ब्रह्म हत्यादी पापापासोनी मी सोडविन यमलोकातून, ब्रह्मा विष्णू साक्षी सूर्यजनी आणि दिक्पती तैसाची. ब्रह्महत्या जरी असेल त्या पापातून यमलोकातून ब्रह्म विष्णू साक्ष सर्वांना मानते, नवऱ्याला सोडवते अशा प्रकार. कारण तिची तयारी त्याच्यासोबत कुठेही जायची आहे, कुठूनही त्याला सोडवण्याचं सामर्थ्य तिच्यात. आदित्य चंद्र नल वायू आकाश भूमी सलील, रात्रंदिवस देव सकळ मम सासे तुष्टो तपे. आदित्य सूर्य असेल, चंद्र असेल, वारा असेल, आकाश असेल, भूमी असेल, रात्रंदिवस माझ्या सहवासानं सर्व पंचमहाभूतांना सुख लाभावं अशा प्रकारे ऐसे करोडी उच्चारण हरिद्रा कुंकुम वस्त्रदान पंचसुवासनी से सुरपान्न वायने सुलक्षण द्यावी तेव्हा. अशा प्रकारचा उच्चार करावा, कुंकू लावावं, 5 सुहासिनींना वस्त्रदान करावं अशा प्रकारे सांगतात. देवाची करावी निमंत्रणा सती सत्व परायणा, बल सत्व पूर्ण लक्ष्मी नारायणा वायने संतुष्टोनी गाढ सत्व देई जे. देवाची निमंत्रणा करावी, सतीनं सत्व पारायण करावं, बल सत्व पूर्ण लक्ष्मी नारायणा, आणि त्या सर्वांनी संतोषून मला सतीचं सत्व द्यावं, वाण द्यावं. खरं म्हणजे व्यक्ती मेल्यानंतर रडायचा काळ नसतो, तो धर्म काळ म्हणतो शास्त्र. तो काळ कोणता आहे? धर्म काळ आहे. आणि धर्म काळामध्ये सावध राहिलं पाहिजे. माणसं विनाकारण रडतात, हुंकी
स्वाभाविक आहे, भावना आहे, हो पण ती कोणतीच भावना कर्तव्यापेक्षा उंच जाता कामा नये. अग्नी देत असताना आजूबाजूला फिरत असताना बरेच लोक खूपच रडतात महाराज. हो खरंच तितकं प्रेम आहे का? अख्ख्या गावाला माहिती असतं ना. आता काही जणांना वाटेल ही टीका आहे म्हणून. नाही, कर्तव्यापेक्षा भावना उंच जाऊ देता कामा नये. तो धर्मकाळ आहे आणि त्या त्या काळात त्या त्या गोष्टींचं कर्तव्य केलं पाहिजे. आणि ती सती, जिला नवरा जीवापेक्षा जास्त आवडतो, ती इतकी शांतपणे क्रिया करते. क्रियेला महत्व आहे असं सांगतात. सहसाहित्य सुर्प वायण देते मी भगवंता तुझ लागून सत्व द्यावे मज गहन ऐसे बोलून आपुल्या पदरी. सहसाहित्य शूर्पवायन, माझं जेवढं साहित्य आहे हे सगळं देवा मी तुला समर्पित करते. मला तू काय दे? सत्व दे. कारण देव आहे शेवटी. सत्व देणारा कोण आहे? देव. देवानं दिलं तरच मिळतं ना. होय. 5 पती असणारी पतिव्रता आहे. कारण कोण दिलं सत्व? देवानं दिलं महाराज. कोणाला पास करायचं कोणाला नापास करायचं हा तर त्याच्या आहे ना. त्यामुळे त्याच्याशी मैत्री पाहिजे शेवटपर्यंत, बरं का. आणि त्याला त्या ठिकाणी विनंती करून सत्व मागतात. सांजन रत्न पंचक बांधावे मुक्ता फळ वक्री घालावे मग मंत्रोच्चारण करावे ब्राह्मण आज्ञे प्रमाणे. सांजन रत्न पंचक बांधावे, गाजळासह त्या ठिकाणी 5 रत्न बांधावे, मुक्ताफळ बांधावे. ते कानात वगैरे कुठं काय काय ठेवतात. आता ते आपण अज्ञानी माणसं आहेत, मला त्यातलं ज्ञान पाहिजे. आणि ते कार्यपूरला गेलो होतो, उत्तम देव म्हणून त्यांच्या अंत्यविधी बघितले. ते विशेष श्रेष्ठ ब्राह्मण परिवार आहे आणि त्यांनी तसेच ज्ञानवंतांना बोलवलं होतं मला. खूप सुंदर अंत्यविधी केला आणि तशा तशा पद्धतीच्या क्रिया केल्या गेल्या पाहिजे असं सांगताय. ऐसे बोलोनी मग कृत्य करावे संपूर्ण विदुक्त अधिकारानुसार कृत्य विधी समस्त करावा. असं बोलून मग सर्व कृत्य करावं, विधियुक्त अधिकारानुसार कर्तव्य करावं असं सांगताय. त्या आहुती मंत्राची टीका न केली श्रोते हो दे का सहगमन प्रयोग निका वेगळा आहे स्वतंत्र. आणि त्या मंत्राचं विश्लेषण मी इथं केलं नाही, त्याचं वेगळं प्रकरण आहे असं ग्रंथ करते आपल्याला. त्या माझी असे सर्व विधान यास्तव येते आहुती सोडून पुढे चालविले अनुसंधान श्रुती दूषण न ठेवावे. आणि त्या मूळ ग्रंथामध्ये सर्व विधी विधान आहेत म्हणून मी इथं ते सांगितलं नाही असं कोणी दोष ठेवू नका. मी माझ्या मतीनं सांगतोय. ग्रंथ लवकरात लवकर बी झाला पाहिजे ना. आपण विश्लेषण करत बसलो तर शक्य आहे का? नाही. त्यामुळं या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य तेवढं सांगितलेलं आहे. अभ्यास करायचा आहे त्यांनी मूळ ग्रंथ पाहावा. अज्ञानी रुद्र पर्यंत दशा होती जाना निश्चित विधान झाल्यावरी समाप्त विसर्जावे देवाग्नी. विसर्जावे देव अग्नी. अग्न्यादी रुद्र पर्यंत 10 अशा प्रकारची विधान आहे, 10 मंत्र आहे, 10 नियम आहे. आणि ती सगळं झाल्यानंतर उत्तर क्रिया प्रेताची करावी. कशी ऐका. मग अनेक करावी दाने चिंता पूजन करावे स्वस्थ म्हणे 3 प्रदक्षिणा करोनी अर्पणे पुष्पांजली अग्निसे. मग अनेक करावी दाने, नाना प्रकारचे दान करावे. शेवटच्या क्षणापर्यंत दान सोबत आहे. कारण आपला ध्वज भगवा आणि भगवा ध्वज हा त्यागावर आधारलेला आहे. आणि त्याग नसणं हा रोग आहे बरं का. कारण भोग हा रोग आहे. भोगात मन नसणं म्हणजे त्याग. आणि समाजाचा त्याग जसा जसा फाटला, मंदिरावरची झेंडे तशी तशी फाटली. आपले कोणीही गावात बघा तुम्ही, कमानीवरची झेंडे फाटलेली, मंदिरावरची झेंडे फाटलेली. ही मूळ आहे सगळं.
त्यामुळं लक्षात घ्या, तिथं सुद्धा 3 प्रदक्षिणा करून दान दक्षिणा देऊन ती पुढे चालती असं सांगतो. मग बोलावायसा मंत्र, त्याचा अर्थ ऐका समग्र. तू अग्नी सर्व भूतात चराचर, साक्षीवंत संचार पै तुझा. तुम्ही अग्नी सर्व भूतात तुमचा संचार आहे साक्षी म्हणून. कारण शरीरामध्ये जोपर्यंत अग्नी आहे तोपर्यंतच आपण आहे. साक्ष भगवंत स्वरूपानं तुम्ही सर्व भूतात निवास करताय असं अग्नीला म्हणावं असं सांगतात. देवा तू सर्व जानसी, मान योनीचे तू विशेषी. मी भिवून वैदव्यासी, भ्रतारेसी सहगमन करे. आणि देवा तुम्ही सर्व भूतात आहात, विशेषत्वानं मानव योनीमध्ये आहात. तुम्हाला माहिती आहे मी या ठिकाणी देह समर्पित करते वैधव्य भावनेच्या दुःखानं असं सांगतात. सत्व मार्गेने ये मज, भ्रताराजवळी सहज. हे शरीर दहन करोणी मज, करी शीघ्र दिव्य देही. आणि सत्व मार्गानं मला घेऊन जा. मला कुठं नाही, माझ्या भ्रताराजवळ. आणि मला तुम्ही घेऊन जावा. हा दिव्य देह लवकरात लवकर द्या. या देहाला तुम्ही स्वतःच विसर्जित करा अशा प्रकारची विनंती सती करते. तैसाची करी भ्रतार देह, जाळुणी सर्व पाप समूह. मज स्वर्गीने भ्रतारासह, हा देह आलिंगुनी प्रवेश करीते. तैसाची करी भ्रतार देह, माझ्या देहासारखाच नवऱ्याचा देह. मग त्याचं ते कुठेही असून त्याच्या पापानं ते कुठेही पडलेला असो, वडायचा मला ते बरोबरीला आणायचा. आणि आम्हा दोघांना मिळून कुठं जायचंय? स्वर्गात जायचंय. तर लक्षात घ्या, आपण एक वारकरी. वास्तविक आपल्या एकाही संतांनी स्वर्गाला मानलेलं नाही. मानलेलं नाही म्हणजे स्वर्ग आहे, स्वर्गाला किंमत दिलेली नाही. कशाला किंमत दिलेली आहे? हरी हा वैकुंठ भरला घनदाट, हरी दिसे सगळीकडे. हरी हरी हरी. आणि त्याच्यासाठी काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना कोण करे. म्हणून आपल्याला महाराज उठलं, लाईट आली राम राम, माणूस आला राम राम, झोप आली राम राम, माणूस गेला राम राम, मेला तरी राम राम, नुकती खाताना सुद्धा राम राम, राम राम म्हणलं की रामाची होईल दे. त्यामुळे स्वर्ग वगैरे हे मधले स्टेशन वारकरी संप्रदाय घेत नाही. सती आहे एवढं समर्पण आहे, पण तिचं स्टेशन अलीकडच आहे. मी हे का विश्लेषण करताय? कधी कधी सतीचं महत्व सांगत असताना विधवा महिलांना वाटतं की कमीपणा वाटतं, मन दुखावतं किंवा आपल्याच समर्पण भाव नाही का. हे एक लक्षात ठेवा. मेलेला मरत असतो, मेलेला गेलेला जीव स्वतंत्र आहे. वारकरी संप्रदायानं सती जाण्याला प्राधान्य दिलेलं नाही. वारकरी संप्रदायाचं प्राधान्य एकच आहे, काय? भगवंताचं भजन. कारण नवरा देवा समान आहे आणि देवाचं नाव साक्षात देव आहे. मग देवा समान बरोबर का देव साक्षात देव बरोबर? साक्षात. नवरा गेलाय ना, तिला संसार सोडून आणि हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हे सर्वश्रेष्ठ आहे. पण आतली स्टेज सुद्धा शास्त्रानं सांगितले सतीचं महत्व विशेष आहे. ऐसे बोलोनी कोलित घ्यावे, कुटी लागी स्वय लावावे, पतीसह दग्ध व्हावे, ऐसे करावे सतीने. आणि हातामध्ये ते कोलीत घ्यावं, कारण सतीला दुसऱ्यांनी अग्नी दिला जात नाही. शास्त्र सांगतं. मला आता बरीच लोक म्हणतात हिंदू धर्मात महिलेला अंत्यसंस्काराचे अधिकार नाही. गचलांडीला धरून त्याला ही ओवी दाखव. कारण लक्षात घ्या, पतीच्या अंत्यसंस्काराचे अधिकार पत्नीला शास्त्र देतं, पण 2 कंडिशन मध्ये. ती स्वतः सती जाणार असेल तर एक, आणि तिला मूल जन्मलेलं नसेल तर 2. या 2 कंडिशन मध्ये
या दोन परिस्थितीमध्ये पत्नीला नवऱ्याचे अंत्यसंस्कार करण्याचे अधिकार आहेत. पतीनं स्वतःच अग्नी लावावा लागेल पत्नीनं आणि मग सहगमन असं सांगतात. प्राणोत्क्रमणानंतर पुत्रे अर्धो देही क समग्र पृथक पृथक यथा प्रकार भक्ती करून करावे. प्राणोत्क्रमणानंतर पुत्रानं काय करावं? अर्घो देही क समग्र, जे काही आहे उर्वरित क्रियाकर्म ते पृथक पृथक टप्प्याटप्प्यानं पुन्हा करायचंय. त्यांच्या मुलांनी करायचंय. मुलाला अंत्यसंस्काराचे अधिकार कोणते आहेत? जी आई सहगमन करणार नाहीत ती. पण नवरा बायको असतील, नवरा मिलन पत्नी सहगमन करणार असेल तर अंत्यसंस्काराचे अधिकार मुलाला नाही, ते पत्नीला आहे. आणि त्यांच्या पश्चात उर्वरित अधिकार पुत्रांना आहेत असं सांगतात. अंतर पडो न द्यावे किंचित ऐसे आख्यान सतीचे समस्त महापवित्र होय यथोचित तुझ प्रती कथियले. गरुडाला भगवान सांगू लागले, अंतर पडो न द्यावे किंचित. नवरा देव आहे ना, तर देवापासून अंतर न पडणं यालाच पतिव्रता म्हणतात. आणि आपण देवाला सुद्धा पतिव्रतेचं स्थान दिले. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण अमा नारायण तैषा परी. भगवंतानं हे सगळं आख्यान गरुडाला सांगितलेलं आहे असं सांगताय. ऐसे गरुडासी निवेदन स्वमुखे करी मधुसूदन शोनकादिका प्रति सुत कथन करी आपण माधव म्हणे. असं गरुडाला भगवंतानं निवेदन केलेलं आहे. शौनकादिक ऋषी 88,000 ऋषी नैमिषारण्यामध्ये सूतजींना प्रश्न विचारत आहेत. त्याच्या उत्तरामध्ये गरुड पुराणाचं कथन झालेलं आहे. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी.